नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो परत एकदा 5 ते 3 या ठिपक्यांची गुढीपाडव्याची अतिशय सुंदर आणि देखणी अशी रांगोळी बघणार आहोत. त्याच्यासाठी मी 5 ते 3 ठिपके देऊन घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण हे ठिपके ओढून घेतलेले आहेत. तर आता आपण रांगोळीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला हा मधला जो टिपका आहे तो आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक कलश तयार करून घ्यायचा आहे. तर आपला आता कलश काढून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण आतमध्ये एक स्वस्तिक तयार करून घेऊयात. आपला कलश आता तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं आहे, तिथून अशा तिरक्या रेषा ओढून घ्यायच्या. आता ह्या अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत आपण पूर्णपणे. आपल्याला हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आतमध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी एक डबल लेअर तयार करून घ्यायचे. त्यानंतर आपण इथून आता गुढीची काठी तयार करून घेऊया. इथं आपण टिपके ओढून घेऊयात. आता ही टिपके आपण काय करूयात, बोटाने असे प्रेस करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इथून अजून एक लाईन ओढून घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी. तर आतमध्ये आपण काय करूया, आता असे चंद्रकोर तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण प्रत्येक ठिकाणी चंद्रकोर काढून घेऊयात.
तर आता राहिलेल्या एकामध्ये पण आपण चंद्रकोर तयार करून घेऊ. तर बघू शकताय आपल्या आता गुढीची चंद्रकोर काढून तयार झालेली आहे. यानंतर आपण असे वेल तयार करून घेऊयात. त्यानंतर इकडून आपण साखरेची माळ तयार करून घेऊयात. तर बघू शकता तुम्ही आपली रांगोळी किती सुंदर आणि छान दिसत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.